नमस्कार. आज 14 एप्रिल 2023. आपण चाललो आहोत नीळकंठधाम हे स्थळ पाहण्यासाठी. हे गुजरातीत नर्मदा नदीच्या काठी नर्मदा जिल्ह्यामध्येच पोईचा या गावी हे वसलेलं स्वामीनारायणाचं प्रसिद्ध मंदिर 2013 याचं उद्घाटन झालेलं आहे. हे जवळजवळ 105 एकरमध्ये विस्तीर्ण अशा भूभागावर स्थापित केलेलं आहे. यात स्वामीनारायणांची बालमूर्ती किंवा त्याला वर्णी स्वरूप असं देखील म्हणतात. येथे राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण आणि भगवान विष्णूंचे 24 अवतारांचे आपणास दर्शन होते. मित्रांनो, वडोदऱ्यापासून एक साधारण 60-62 किलोमीटरचं हे अंतर आहे. भरूचपासून हे जवळजवळ 70-80 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे दोन्हीकडनं तुम्ही येऊ शकता. परंतु जर तुम्हाला रेल्वेने किंवा विमानतळाने यायचं असेल तर तुम्हाला वडोदरा हे विमानतळ आहे आणि येथूनच तुम्ही जवळच असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्थळसुद्धा पाहू शकता. ते अंतर जवळजवळ 30-35 किलोमीटरचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही इथे आलात तर 2-3 ठिकाणं नक्कीच पालथी घाला. आणि हे मंदिर पाहण्यासाठी तुम्ही सकाळी आलात तर बरं होईल, कारण सकाळी नाही, दुपारी या. आम्ही दुपारी पोचलो. दुपारी आलं की तिथे तुम्ही आधी प्रथम सुंदर असं त्यांचं कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला साऊथ इंडियनपासून ते अगदी शेवपुरीपर्यंतचे सर्व आयटम मिळतात आणि अगदी वाजवी दरात हे कॅन्टीन उपलब्ध आहे आणि विस्तीर्ण आहे, ओपन आहे गार्डनमध्ये. त्यामुळे तिथे आपणास अल्पोपहार करण्यासुद्धा आनंद होतो. असं सुंदरसं वातावरण आणि मंदिरातून येणाऱ्या भक्तिमय गाण्यांचा आस्वाद घेता घेता आपण इथे सुंदर असा न्याहारी किंवा जेवण घेऊ शकतो. आणि त्यानंतर तुम्ही भरपेट होऊनच आत्मद्वय तृप्त मनाने मंदिरात प्रवेश करावा, आणि जेणेकरून तुम्हाला आपण उपाशी आहोत ही भावना राहणार नाही आणि आपण व्यवस्थित भरपेट आतमध्ये दर्शनासाठी गेल्यामुळे आपण आरामात एक ठिकाण व्यवस्थित पाहू शकतो. अतिशय सुंदर गार्डनमध्ये आणि मूर्त्या सजवलेल्या देवादेवतींच्या, आणि तुम्ही त्या मूर्त्यांचा व्यवस्थित सुंदरसा दर्शनाचा आस्वाद घेत तुम्ही समोरच असलेल्या पार्किंग वगैरे ह्या एरियामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. तिकडे पार्किंगला एक 50-60 रुपयाची तुम्हाला पार्किंग उपलब्ध आहे. उत्तम असं राहण्याचं निवासस्थान आहे त्यांच्याकडे. अगदी 3000पासून 500 रुपयापर्यंतच्या आपल्याला ॲकोमोडेशन तिथे मिळू शकतं. त्यामुळे अजिबात कोणाची गैरसोय होत नाही. परंतु हे सर्व बुकिंग तुम्हाला ऑनलाईन करावं लागतं. त्यासाठी मी तुम्हाला ऑनलाईनचं ह्याच्यामध्ये टेक्स्ट कुठेतरी मी पाठवेन. त्या टेक्स्टनुसार तुम्ही ऑनलाईन तिथे रेसिडेन्स बुक करू शकाल. मित्रांनो, हे नर्मदा नदी सुंदर आहे. भजन चाललं असल्या कारण मी मध्ये कॉमेंट्री माझी थांबवत होतो. हे सुंदर असं नर्मदा काठी वसलेलं हे मंदिर सुरुवातीसच असे 2 हत्ती त्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्यांनी आपलं
सुंदरसं स्वागत केल्यासारखा आपला भास होतो. छान असं हे मंदिर एखाद मोठ्या तलावामध्ये बांधलेलं आहे. तलावसुद्धा इतका शुद्ध आणि त्याला फिल्टरेशन आहे कंटिन्युअस. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा कपटासुद्धा तुम्हाला कचऱ्याचा सापडणार नाही. इतकं सुंदर असं हे तलाव आहे. निळशार पाणी ते पाहून तुमचं इतकं समाधान होतं की तुम्ही त्या गोष्टीमध्ये हरवून जाता. मित्रांनो, हे पूर्ण लाल दगडामध्ये बनवलेलं मंदिर असून 24 अवतारापैकी एक आपण आता पाहत आहोत. विष्णूची 24 रूपं आहेत ते आणि त्याची छोटी छोटी मंदिरं बांधून त्यात डिस्प्ले केलेले आहेत. ही समोरची बाहेरची बाजू आपण पाहत आहोत. आणि मित्रांनो, हे मंदिर पूर्णपणे तळ्यात असल्याकारणाने इतकं सुंदर वाटतं की तुम्ही इथून बाहेर पडायचं तुम्हाला मन होणार नाही. आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला वेळ कसा जातो हा बिलकुल समजणार नाही. ह्यामध्ये एक जलप्रदक्षिणा नौकेने घातली जाते. त्यात सुंदर असं भजन असतं. आपण त्याचा आस्वाद घेऊया. मित्रांनो, हे सगळं लाईव्ह तुम्हाला एक 4-7:30च्या दरम्यान पाहायला मिळतं आणि सुंदर ह्याचा फील येतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही ह्या नौकेच्या शेजारून चालता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपणच स्वतः नौकाविहार करीत आहोत. इतकं सुंदर असं ह्या वातावरणामध्ये आपल्याला हे दर्शन घडतं. मित्रांनो, तुम्हाला माझी कॉमेंट्री थोडी अतिशयोक्ती वाटेल, परंतु तिथे गेल्यानंतर आपला विश्वासच बसत नाही की आपण काय पाहतो आहोत. अशी अतिशय सुंदर असं हे स्वामीनारायणाचं गुरुकुळ राजकोट संस्थानने हे बांधलेलं मंदिर श्री देवकृष्णदास स्वामी यांच्या प्रेरणेने धर्मवल्लभ दासजी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली याचे बांधकाम झाले. अधिकृत उद्घाटन 28 ऑक्टोबर 2013 रोजी पारंपरिक हिंदू शैलीमध्ये हे उद्घाटन झालं. वास्तुकलाचे प्रमुख आकर्षणे म्हणजे मध्यभागी निळकंठ वर्णी म्हणजे बाल स्वामीनारायणांची मूर्ती आहे. इतर मंदिरांमध्ये राधा कृष्ण, लक्ष्मीनारायण, घनश्याम महाराज येथे भाविक स्वतः पालखी झुलवू शकतात. हनुमान मंदिर ह्यावर तुम्हाला मोफत तेल अभिषेक करता येतो. शेषशाही विष्णू मंदिर व शिवगणपती मंदिर असे एकूण ह्या जागेचं स्वरूप. 24 प्रदक्षिणा पथ हा 24 अवतारांनी छोटी मंदिरे असल्याचे आपल्याला सोबवताली हा कॅरिडॉरमधून आपण चालताना आपण त्यांचं दर्शन घेतो. 108 गायींच्या गोमुखातून हे पवित्र जल ह्या तलावात पडत असते आणि कंटिन्युअस ह्याला फिल्टरेशन असल्या कारणाने इतकं नितळ आणि सुंदर पाणी आपण पाहतो. आपलं डोळ्याला खूप शांत भाव निर्माण होतो. मंदिराभोवती मानवनिर्मित तलावात ही जी आपण नौका पाहिली त्याला छान असं त्याने मयुराचा शेप दिलेला आहे. त्यामुळे ती नौकासुद्धा आपल्याला पाहायला खूप सुंदर असं वाटतं. मित्रांनो, मुख्य मंदिरासमोर 24 एकरमध्ये पसरलेला हा एक थीम पार्क आहे. येथे मुख्य आकर्षण आहे ते 151 फूट उंच स्वामीनारायणाची मूर्ती
1100हून अधिक भारतीय संस्कृती दर्शवणाऱ्या मूर्ती आहेत पूर्ण बगीच्यामध्ये. आणि सायन्स सिटी, ॲम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, बोट राईड, 3D थिएटर, भूल भुलैया, धम्मपुरी हे सर्व तिथे आपल्यास दर्शन घेता येतं. आम्ही मात्र तिथे फक्त हे मंदिराचं दर्शन घेतलं, कारण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आणि हे पाहण्यासाठी आम्ही वडोदऱ्यावरनं एक 4000 रुपयाची 2 दिवसासाठी AC इर्टिका आम्ही बुक केली होती. आम्ही 4 जण, माझे 3 नातेवाईक आणि मी, असं आम्ही 4 जण ह्या प्रवास आणि दर्शन घेतलं. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन मी घ्यायला जाऊ शकलो नाही, कारण ह्या तिघांनी ते अगोदर पाहिलेलं असल्या कारणाने मी तिकडे गेलो नाही किंवा आम्ही गेलो नाही. आणि आम्ही इतर झू पार्क वगैरे बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या इथून निघाल्यानंतर. झू सुंदर आहे ह्यांचं, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्राणी पाहण्यासारखे आहेत. आणि एक छोटी मिनी ट्रेन आहे जी चालू असते, त्याच्यामध्ये तुम्हाला एक नॉमिनल तिकीट काढून 40-50 रुपये काढून तुम्ही एक राईड घेऊ शकता. खूप सुंदर असं आहे. ह्या मंदिराची वेळ म्हणाल तर सकाळी 6 ते 9 आणि दुपारी मात्र ते 12 का 12:30 दरम्यान ते 3:30-4 वाजेपर्यंत बंद असतं. आणि रात्री मात्र सुंदर असा लाईट शो असतो. अगदी रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही हे मंदिर पाहू शकता. ह्या मंदिराला पाहण्यासाठी कोणतेच तिकीट नाही आहे, पण तुम्हाला नौकाविहार किंवा स्विमिंग पूल यासाठी तिकीट आहे. प्रौढांसाठी ते 90 रुपये, मुलांसाठी 60 रुपये. आणि नौकाविहार करणार असाल तर तुम्हाला 40 रुपये आहे. इथे मित्रांनो, इथे पोयच्याला जर आलात तर तुम्हाला अजून एक ठिकाण पाहण्यासाठी आहे, ते म्हणजे कुबेर भंडारी मंदिर. हे कुबेराला समर्पित असलेलं मंदिर अतिशय जवळ आहे. 13.5 किलोमीटर इथून अंतर पडेल तुम्हाला. आणि तिथे जाण्यासाठी तुम्ही एखादी रिक्षा किंवा आल्या त्या गाडीने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. पण हे मंदिर मधल्याच नर्मदा नदीच्या मधल्याच कर्णाली नावाच्या बेटावर असल्याकारणाने तुम्हाला तिथे नौकेने पार करून जावं लागतं. आणि कुबेर भंडारी ह्यापासून तुम्हाला एक 20-30 मिनटं लागू शकतात. आणि नौकेला फक्त अवघे 10 रुपयाचं तिकीट आहे जाण्या येण्यासाठी. मग तो तुम्हाला बोटीने तिकडे पलीकडे एकदा सोडतो, तुम्ही दर्शन घेता आणि परत येता. मोठा सण म्हणजे इथे अमावास्येला रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन असतं. रात्री 12 वाजता जो दर्शन घेईल त्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळतो अशी भावना आहे. तरी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही इतर वेळी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत तिथे जाऊ शकता. कुबेर भंडारी हे सुंदर असं उंचावर बांधलेलं मंदिर आहे नदीच्या काठापासून. पण तुम्ही ते नक्की पाहून घ्या असं माझं तुम्हाला म्हणणं राहील, कारण इथपर्यंत आल्यानंतर कुबेर भंडारी हे पोयच्या गावातच असल्याकारणाने एवढं जवळचं ठिकाण सोडण्यात काही अर्थ नाही. आणि सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणा जेव्हा भेट देण्यासाठी याल तेव्हा तुम्हाला मुंबईहून कर्नावती एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, सौराष्ट्र एक्सप्रेस अशा बऱ्यापैकी सुंदर सुंदर गाड्या तुम्हाला इथपर्यंत आहेत. आणि वडोदऱ्यापासून तुम्हाला ह्या पोयच्या गावापर्यंत येण्यासाठी 1000 ते 1500 रुपयापर्यंत तुम्ही सुंदर अशी टॅक्सी करून येऊ शकता. पण आम्ही दिवसाला 2000 ह्या रकमेने आम्ही 2 दिवसासाठी सरळ एक इर्टिका बुक केली. त्यामुळे आम्हाला खूप सुंदर असं हे दर्शन झालं.
मित्रांनो, ही संध्याकाळची रथयात्रा ह्याचा आस्वाद घ्या. खूप सुंदर असं भजन आहे याच्या पाठीमागे बॅकग्राऊंडला. आणि ही नगर यात्रा ह्याला म्हणतात. आणि इथूनच आम्ही हे एवढं पाहून आम्ही परतीला लागलो. तर त्यानंतर रात्रीच्या लाईट शोसाठी आमच्याकडे वेळ नव्हता. मित्रांनो, एवढ्यावरच मी माझा हा व्हिडिओ इथे संपवत आहे. कधी जाल तेव्हा नक्की ह्या 3-4 ठिकाणं तुम्ही पाहून घ्या. धन्यवाद.